हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज ना मी तुम्हाला साबुदाण्यापासून एक छान अशी एक रेसिपी करून दाखवणार आहे. ती आहे आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी. सगळेच जण फक्त साबुदाण्याची उसळ खाऊन खाऊन खूप कंटाळाला असतात. दरवेळेस उपवासाला फक्त साबुदाण्याची उसळ खायची आहे का? तर नाही, आपण काहीतरी बदल करूयात. मग आपण आज ना साबुदाण्यापासून एक खूप छान असा एक पदार्थ करणार आहोत. याचे वेगळे वेगळे प्रकार तुम्ही नक्की खाल्लेले असतील अशा पद्धतीने, पण आज मी थोडंसं आहे ना त्याला एक असा वेगळा माझा असं एक टच देऊन मी करणार आहे. हे बघा, सगळ्यात आधी आपण एक बटाटा छोट्या खिसणीने आपण खिसून घेणार आहोत. आपण जी अद्रक खिसण्यासाठी जी खिसणी वापरतो त्या खिसणीने आपण बटाटा खिसून घ्यायचा आहे. आपण उकडलेला सुद्धा बटाटा वापरू शकतो, पण खिसलेल्या बटाट्याची आहे ना खूप छान अशी एक चव लागते. ती छान लागते. आणि करायचं असते एकट्यापुरतं. जर सगळ्यासाठी करायचं असेल तर आपण बटाटा उकडून सुद्धा घेऊ शकतो, पण फक्त थोडंसंच करायचं, एकटीपुरतंच करायचं आहे. मग आपण असं एकच बटाटा आपण पटकन खिसून घेऊ शकतो. हे बघा, आपण हा बटाटा खिसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा व्यवस्थित एक बटाटा आपण खिसून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आहे ना आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे, नेहमीप्रमाणेचं माप. आणि तिखटसुद्धा आपल्याला जसं आवडतं तसं आपण घालू शकतो. कमी जास्त काही सोय नाही आहे. त्याच्यामध्ये ना आपण साबुदाणा घालणार आहोत. हे बघा, असं भिजवलेलं साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजलाय. हा साधारणतः मी अर्धी वाटी साबुदाणा भिजत घातला होता. आणि असं नाही आहे की मी याला रात्री भिजत घातलं आहे त्यामुळे रात्रभर भिजलं असं काही नाही आहे. फक्त 1 ते 2 तासच हा भिजला आहे. याच्याऐवजी तुमच्याकडे जर बारीक साबुदाणा जर असेल तो इन्स्टंट भिजणारा, तर तुम्ही तो पण वापरू शकतात. आणि अजून एक, आपण घरात सगळ्यांनी उपवास केले की लहान लेकरांना सुद्धा उपवास करायची इच्छा होती, ते हट्ट धरतात. मग एखाद्या वेळेस त्यांच्या डब्यामध्ये की त्यांना असं वाटतं की आपण डब्यामध्ये न्यावं असं उसळीचा प्रकार, एखादा उपवासाचा प्रकार, मग ते म्हणतात. मग आपण ना त्यांच्या डब्यामध्ये असंच ही छान अशी ही रेसिपी करून दिली की त्यांनाही आवडेल. हे बघा, आता मी याच्यामध्ये ना एक साधारणतः 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आणि काय नाही, साबुदाणा म्हणजे की त्याच्यासोबत शेंगदाण्याचा कूट हा येतोच. का तुम्ही म्हणला असाल हे तर एकदम वड्याचंच झालं, त्याच्यात तू वडे करणार आहेस का? तर बिलकुलही नाही. जे वडे जर करणार असेल ते खूप असं तेलकट होतं, किंवा आपण एखाद्या वेळेस खूप जण तेल खात नाहीत त्याच्यामध्ये, तर मग ते तुपामध्ये तळल्या जातात. मग ते खूप असं तळलेलं तूप मग नंतर मग ते कशामध्ये वापरायचं चा एक प्रश्न पडतो. मग ते एवढं मोठं तूप वाया जातं. बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं. बटाट्यामध्ये जेवढं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होतं. दुसरं पाणी टाकायचं नाही आहे, कारण की आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बटाट्याला मिठाने पाणी सुटतं. आता ह्याच्यामध्ये माझा एक ट्विस्ट म्हणजे मी ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळणार आहे. आणि लहान मुलांना सगळ्यांना थोडंसं आंबट असलं की खायला खूप आवडतं, आवडीने खातात ते. त्यामुळे आपण याच्यामध्ये
थोडंसं लिंबू टाकले. आता ह्याला लिंबू मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. बघा आता हे मिक्स झालेलं आहे. हे बघा आता मी इथे एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे. आपण देशाचा किंवा कोणताही असा पॅन ठेवू शकतात. त्याच्यावर असताना तूप पसरवून घ्यायचं आणि एकदम कमी याच्यामध्ये, नॉनस्टिक याच्यामध्ये जास्त तूप टाकत नाही. पण काय ना, उपवासाचे पदार्थ म्हणले की ते तुपाने खूप छान लागतात. तर मी आहे ना हे असं उंडा एक तयार करून घेणार आहे आणि याच्यावर आहे असं ते छान असं पातळ थापणार आहे. हे बघा, जेव्हा आता तुम्हाला जर बटाटा खायचा नसेल तर तुम्ही एक काकडी खिसून टाकू शकता. काकडीमध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं, पण खूप छान लागतं. मी साधारणतः हे असे एवढ्या आकाराचे मी हे करणार आहे. तुम्हाला जर डब्यामध्ये द्यायचे असतील तर तुम्ही असे छोटे छोटे असे आकार असा एवढासा सुंठ घेऊन तुम्ही ते करू शकतात. आणि याला एकदम लहान गॅसवर दोन्हीही बाजूनी एकदम व्यवस्थित भाजायचे, छान असं लाल होईपर्यंत. जितकं छान तुम्ही भाजताल ना तितकी छान याची चव लागेल, खूप छान लागेल. त्यामुळे एकदम व्यवस्थित निवांत भाजा, काहीही घाई नाही आहे. हे बघा एका साईड कडून किती छान याला असा कलर आलेला आहे बघा. असं छान आपल्याला दोन्ही साईड कडून तूप लावून भाजायचं आहे. आणि मी हे फक्त उपवासाच्या दृष्टीने केलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही जर उपवासाला जर तुम्ही कोणी आता कढीपत्ता खातं, कोथिंबीर खातं तर तुम्ही तेही टाकू शकतात. असं सिंपल करायचं असेल तर तुम्ही सिंपलही करू शकतात. आणि जर उपवासाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे करायचं असेल तुम्ही तसंही खाऊ शकता. तुम्हाला याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये अजून जिरे टाकता येतात. तुम्ही जिरे आम्ही खातो जिरे उपवासाला, पण स्पेशली मला जिरे बिलकुल आवडत नाहीत म्हणून मी याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडीशी जिरे पूड टाकू शकतात. हे बघा असं छान दोन्हीकडून व्यवस्थित खूप छान तूप लावा. तेल नका लावू, कारण तेल खूप जण खात नाहीत. पण जे तेल खातात ते तेल लावू नका. थोडंसं तेलाने चालतं तेल. हे बघा तुटलं हे, कारण की खूप नाजूक असतं. त्यामुळे मला खूप एकदम आरामात हे करावं लागतं. ठीक आहे, खरपूस कडक असं भाजायचं याला आपण. तूप टाकल्यामुळे ना एक छान तुपाची एक चव येते. त्याने खूप छान लागतं हे. असं बघायला दाबून असं व्यवस्थित भाजायचं आहे. कारण की साबुदाण्याला ना एक छान अशी एक वाफ आली पाहिजे. आपण जसं उसळीला वाफ आणतो ना तशी वाफ आली पाहिजे. याला भाजायचं. तुम्हाला लक्षात येत असेल बघा इकडून साबुदाण्याचा कसा कलर चेंज होत चालला आहे. म्हणजे याला एक वाफ येत चालली आहे, म्हणजे शिजत चालला आहे साबुदाणा आपण म्हणता येईल. तर मी याला ना एक छान दोन्हीकडून व्यवस्थित असं भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पहिलं मी काढून घेतलं, सगळं एकदाच दाखवते. तुम्ही याच्यामध्ये ना थोडेसे असे छोटे छोटे मी करून दाखवते. असे छोटे छोटे म्हणजे आपण हे डब्यामध्ये देऊ शकतो. असं नाही आहे लहान मुलांच्याच डब्यामध्ये द्यायचं, पण ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो. आपण तुम्ही जर स्वतः ऑफिसमध्ये जात असता, जॉब करत असतात तर तुम्ही पण तुमच्या डब्याला आषाढी एकादशीला नेऊ शकता. कारण एकादशी जवळ आलेली आहे.
असं छान वाटतं असं हे डब्यात खायला. आणि यासोबत काय खायचं असं तुम्ही म्हणत असाल तर सोबत तुम्ही दही खाऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्याकडे जर उपवासाचं लोणचं केलेलं असेल तर तुम्ही तेही खाऊ शकतात. खूप काही काही ऑप्शन्स असतात, खाऊ शकतात. छान लागतं, पण सगळ्यात जास्त दह्यासोबत छान लागतं. पण मी आज आहे ना उपवासाच्या लोणच्यासोबत मी तुम्हाला हे सर्व करून दाखवणार आहे. हे बघा माझे छोटे छोटे पण तयार झालेले आहेत. आता मी याला छान सर्व करते. हे बघा हे झालेले आहेत. मी याला मिरचीच्या लोणच्यासोबत मी याला घेतलं आहे. मी आता हे छान एन्जॉय करणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली असेल हे मला कमेंटमध्ये कळवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थोडेसे हे तुटलेत कारण की हे मी याच्यामध्ये बटाटा खिसून घातलेला आहे. बटाटा खिसून घातला तर त्याला एक असं बाइंडिंग येत नाही. उकडलेला बटाटा असला त्याला व्यवस्थित बाइंडिंग येतं, पण मला खिसलेल्या बटाट्याची चव छान आवडते, त्यामुळे मी हे घातलेलं आहे. तुम्ही उकडलेला जर बटाटा घातला तर व्यवस्थित होतात, ते खूप छान होतात. नक्की करून बघा आणि मलाही सांगा कसे झालेत, तुम्हाला आवडलेत की नाही.